हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आज आपला डे 8 आहे फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासचा. तर आज म्हणजे डे 7, 6, 5, 4, 3, 2, 1 यामध्ये आपण काय काय शिकलो हे आज आपण अगोदर बघू आणि मग नंतर व्हिडिओला सुरुवात करू. तर यामध्ये आपण हे सर्व प्रकारच्या जे काही बीट्स आहेत, कट पाईप्स असो, शुगर बीट्स असो, मोती येथे व्हाईट कलरचे मोती, गोल्डन कलरचे मोती किंवा मग हे राईस बीट्स असो, हे सर्व आपण लोड कसे करायचे हे पाहिले. किंवा मग शेप्समध्ये चेन स्टिच कशी बनवायची, डबल चेन स्टिच, झिगझॅग पॅटर्नमध्ये डबल चेन स्टिच टाकून नंतर त्यावरती झिगझॅग पॅटर्न किंवा मग सिंपल चेन स्टिच, एंड नॉट, हे सर्व आपण पाहिलेलं आहे. आणि आज डे 8मध्ये आपण दोन प्रकारे आपली चमकी किंवा टिकली जे काय असेल, तर सपोज ही याला चमकी पण बोलतात आणि टिकली पण बोलतात, तर ही लोड कशी करायची आज आपण पाहणार आहोत. तर चला बघा, हे असे आपल्याला याच्यात सुईत भरून घ्यायची. सुरुवातीला प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिस करताना एक एकच घ्यायची आपल्याला, चमकी असो किंवा मग हे या प्रकारचे बीट्स असो. त्याच्या जवळच मी इथं घेते. दोरावरती घ्यायचं आहे आपल्याला, त्यामध्ये ही चमकी टाकून द्यायची. याच्या जवळ असा स्टिच घ्यायचा आहे, असा नॉर्मल. सेकंड पण आपल्याला तशीच करायची आहे. आणि अशी या बोटाने अशी ही चमकी अशी प्रेस करून याच्या जवळ स्टिच घ्यायचा आहे. तर अगोदर जी टिकली आहे ती अर्धी आपल्याला गायब होती, म्हणजे अर्धी याच्या खाली झाकून जाते. दुसरी जी चमकी घेतो आपण त्याच्या खाली अर्धी अशी झाकून जाते. ज्यांना कोणाला आरीवर्क शिकण्याची इच्छा असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा, कारण मी जे काही पुढचे काही दिवस मी वर्कशॉप घेणार आहे. लवकरच तुमचं 3 डेजचं वर्कशॉप असणार आहे ते. आणि त्यामध्ये तुम्हाला मी काय शिकवणार किंवा ते किती दिवसाचं डेट वगैरे, कधीपासून तर टायमिंग, हे सर्व मी तुम्हाला नंतर सांगेलच. पण ज्यांना कोणाला शिकण्याची इच्छा आहे त्यांनी कमेंट्स करा किंवा मग इंस्टाग्रामची लिंक पण मी खाली देते कॅप्शनमध्ये. तर तुम्ही इंस्टाला DM केलं तरी पण चालेल, ठीक आहे. तर हे पहा, अशा प्रकारे मी ही चमकी लोड केली आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का हे पण कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आणखी काय काय शिकायचं आहे हे पण सांगा, म्हणजे मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी सांगत आहे, कारण की असं जास्त प्रोफेशनल सांगण्यात पण काही अर्थ नाही, समोरच्याला समजायला पण पाहिजे. ते मी एंड नॉट देऊन घेते आणि दुसरी कशी पद्धत आहे टिकली लोड करायची हे तुम्हाला सांगते. इथं काय करायचं, आपण सुईत अशी टिकली भरत होतो. आता इथं टिकली सुईत नाही भरायची, जवळ घेते मी थोडंसं, तशी समोर ठेवायची आणि ह्या टिकलीतून अशीच खालीच ठेवायची सुई. हे असं नॉर्मल तसा स्टिच घ्यायचा आहे, फक्त आपल्याला सुईत भरायची नाही आहे. सेकंड पण तशीच करायची आपल्याला. जवळ अशी आपल्याला जितकं डिस्टन्स पाहिजे तितकं डिस्टन्सवरती ही ठेवून घ्यायची आहे. अशी प्रेस करून घ्यायची ती पण.
आधी उडून गेली, व्यवस्थित करते. आपल्याला अगोदर आपण सुईत भरत होतो, आता सुईत भरायचं नाही. असं खाली व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे फक्त, आणि त्याची छिद्र आहे त्या छिद्रातून सुई घालायची आहे फक्त. हे पहा, तुम्हाला आता डिस्टन्स कळतच असेल. हे आपले थोडेसे लांब लांब स्पेस भेटला याला, आणि हे जे एकावर एक आले तर तुम्हाला जी पद्धत आवडत असेल किंवा मग वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही ही डिझाईन यूज करू शकता. हे पहा, असं तुमच्या मनाने तुम्हाला डिस्टन्स ठेवायचा आहे. सुई अशी ह्या थ्रेडमध्ये घालून, ह्या छिद्रातून सुई खाली घालून असा थ्रेड वरती घ्यायचा, आणि थ्रेड हा छिद्रातून वर घालून ह्या वरती जो आपला लूप आहे त्या वरती लूपमधून पण वरतीच घ्यायचा आहे. इथे मी एंड नॉट टाकून घेते आता. तुम्ही एंड नॉट टाकून घेतली आहे. हे पहा, तुम्ही आता डिस्टन्स कळतच असेल. दोन्ही टिकलीमध्ये ज्या आपण दोन प्रकारे जी टिकली लोड केली तर काय डिस्टन्स आहे किंवा मग काय डिफरन्स आहे किंवा काय फरक तुम्हाला जाणवतो आहे, ते तुम्ही ही आणि ही दोन्ही पण यूज करू शकता. फक्त वेगवेगळ्या डिझाईनमध्ये करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.